सो गाईस, आम्ही फार्म हाऊसवरून निघालेलो आहे घरच्या दिशेने. संडे सॅटर्डे संडे पूर्णपणे मजे केलेले आहेत आम्ही. मंडेपासून आता कामधंदे पण आहेत, ते करावे लागणार. जे तुम्हाला फार्म हाऊसचं वैशिष्ट्य मी सांगितलं होतं ते मी जो ब्लॉग आणि ड्रोन शॉटमध्ये जे टाकेन त्याच्यामध्ये तुम्हाला कळेलच फार्म हाऊसचं वैशिष्ट्य. हे बायकरची पूर्ण लाईन, सगळे गणेश खिंड पाहायला आलेत. हे निसर्ग ढाबा खंडागळ्यांचा आपल्या. या रस्त्यावर बाईक राईड करण्याची मजा आहे. व्यू पहा बॉस, व्यू. दिस इज द हेवन. Lovely guys. क्या करने का? हेलो. हे गणेश खिंडी आहे मित्रांनो, आणि हे बाप्पाचं मंदिर आहे इथे. आता आपण उतरून तर पाया नाही पडणार आहे, उभ्या उभ्या पाया पडूया. हा आमचा कार्टून शिवम राजे आमचे. हा हा बघा, वरती बाई बसलेला आहे मजेमध्ये. त्याच्यावरती त्याची फॅमिली बसलेली आहे पूर्ण. हे पहा, नीट पहा मित्रांनो, व्यवस्थितपणे. भाई ऐकत नाही बोलतो कोणाचं. फॅमिली पण बसलेली आहे. हे फेको, अरे वाढशील गे. विषय पूरा बड़ा गंभीर है. अरे ये मेरे को क्यों फोन कर रहे थे? वही भी बात करना. या ऐसे कैसे विषय गंभीर हो रहे थे? माळशेज घाटात ड्रोन उडवायचा आहे आपल्याला. थोडी तयारी स्पीड मध्ये चालू आहे. थोडा लवकर जायचे प्रयत्न चालू आहेत आमचे माळशेज घाटात. अंधार पडायच्या अगोदर ड्रोन उडवायचा आहे मला. हे आमचे रायडर फुल, दुसरे मराठा रायडर, फुल मराठा रायडर चालू आहेत. ऐकत नाहीत कोणाला आज. हे आमचे राजे स्काला घालून बसलेले आहेत, फुल हिरो बनून. फुल रायडिंग चालू आहे मित्रांनो. रायडर्स लोक पण इथे फुल एन्जॉय करत येत आहेत. आज संडे आहे,
संडेचे पूर्णपणे मजे घेत आहेत रायडर लोक। हे बघण्यासारखं फिरण्यासारखं एक नंबर स्पॉट आहे मित्रांनो, गणेशखिंड माळशेज घाट। आपलं फार्म हाऊस एकदम लोकेशन वरतीच आहे मित्रांनो। आता आपल्या फार्म हाऊसच्या लोकेशनला, आपल्या फार्म हाऊसच्या बरोबर समोर छत्रपती शिवाजी महाराजांची एक भव्य मूर्ती तयार होणार आहे। आपल्या लेफ्ट साईडला, फार्म हाऊसच्या लेफ्ट साईडचं जे डोंगर आहे तिकडे हटकेश्वर महादेवाचं मंदिर आहे। आपल्या फार्म हाऊसच्या राईट साईडला छत्रपती शिवाजी महाराजांचा गड आहे। मी ड्रोन शॉट मध्ये तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेनच। मी ड्रोन शॉट काढलेले आहेत। तुमचा भाऊ पूर्ण मेहनत घेतोय तुमच्यासाठी की तुम्ही एन्जॉय करावा। व्ह्यू पहा मित्रांनो, व्ह्यू, व्हॉट अ व्ह्यू। Insta360 कुठे गेले? आपलं Insta360 आलेलं आहे। आता आपण पण थोडेसे जरा दिसू Insta360 मध्ये। सांडेल जर आज फुल तावत आहेत रायडिंगच्या। ते म्हणतात मी आज कोणाला ऐकणार नाही। फुल रायडिंग गिअर्स वगैरे पूर्ण घालून ते फुल तयारीत Insta360 लावून फुल मजवत आहेत। त्याचबरोबर आमचा मागे शिवम राजे बसलेला आहे। मित्रांनो ही खूप भारी मजा आहे। पावसाचं क्लायमेट तुम्हाला माहितीच आहे, इथलं काय जबरदस्त असतं ते। गेल्या टायमिंगला मला थोडंसं लेट झालं होतं, अंधारामध्ये शूट करता नाही आलं। आज मी थोडंसं जरा लवकर निघालो आहे, प्रॉपर टायमिंगला निघालो आहे, त्याच्यामुळे मी शूट करतोय आता। आणि माळशेज घाटाचा आणि गणेशखिंडीचा व्यवस्थितपणे एक ब्लॉग टाकणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडाचे आपण ब्लॉग रेडी केलेला आहे, तो पण थोड्या वेळात घरी पोहोचल्यानंतर मी अपलोड करेन। थोडंसं काम पहा मित्रांनो, हे बोर्ड पाहूनच तुम्हाला आतमध्ये एंटर करायचं आहे। मी आता बाहेर चाललो आहे। हा रस्ता सरळ नारायणगावकडे गेलेला आहे, नाशिकला जातो हा रस्ता। आता एक छोटीशी नदी लागणार आहे, ती पण बघूया आपण। हे पहा मित्रांनो, सांडेल सर काय ऐकणार नाही बोलतात आज। थोडंसं आम्ही कुबेर हॉटेलजवळ आता थांबून जरा रेडबुलची तयारी करणार आहे। रेडबुल टाईम झालेला आहे। कंटिन्युअसली मी भरपूर ट्रॅव्हल केलेलं आहे। या टायमिंगला ब्लॉग भरपूर आहेत, एडिटिंग करायला वेळ नाही आहे माझ्याकडे। ब्लॉग बनवतच चाललो आहे, एडिटिंगचं काही हिशोब बिशोब राहिलेला नाही आहे। नुसतं सर्व मेमऱ्या कार्ड फुल होत आहेत। गाडी आता आवाज करायला लागलेली आहे। तिला आता जरा सर्व्हिसिंगची मला वाटतं गरज लागणार आहे।
सगळं चेंज करून पण काही उपयोग नाही आहे. कंपनीतच पाठवतो आता गाडी. हा रोड बनवलेला आहे. गेल्या टायमिंगला आलो होतो तेव्हा इथे बॉम्ब ब्लास्ट करत होते हे लोक रोड तोडण्यासाठी. गेल्या वर्षी पूर्ण ब्लास्टिंग चालू होती इथे रोड बनवण्यासाठी. त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक वगैरे व्हायचं. पण आता एकदम मस्त झालेलं आहे रोड मक्खन. पुढे अजून कुठे कुठे काम चालू आहे. अजून पूर्ण काम कंप्लीट झालेलं नाही यांचं. व्ह्यू पहा मित्रांनो, आता खतरनाक व्ह्यू आहे आता हा. इथे आम्ही प्राऊन्स घ्यायला येतो. कधी कधी पकडतो सुद्धा इथे मच्छी आम्ही. कधी ज्या पुढे मी कधी फिशिंग करायला आलो तर मी तो ब्लॉग टाकेलच नक्की. पण मी कॅम्पिंगला इथे नक्की येणार आहे एक दिवस. वन डे कॅम्पिंग करणार आहे इथे मी या लेकजवळ. थोडंफार कॅम्पिंगचं जरा सामान राहिलं आहे घ्यायचं. आपण बेड वगैरे मी जरा गद्दा वगैरे जरा तो दुसरा मागवलेला आहे. कारण की हे थोडं हेवी सामान होतं आहे आणि मी ब्लॉगवरूनच बनवणार आहे. त्याच्यामुळे ते बाईकमध्ये सर्व राहिलं पाहिजे. त्या हिशोबाने आपण सामान घेतो आहे कॅम्पिंगचं. जे माझ्याकडे सामान आहे आता कॅम्पिंगचं ते एका हिशोबाने आपण कार कॅम्पिंगला ठीक आहे. कारण की एक चेअर खूप मोठी आहे. गद्दा डबल बेडचा आहे. ती इथे एक छोटासा एक ओढा आहे. ओढाच म्हणतात काय म्हणतात मला माहीत नाही. माझ्यामध्ये ओढाच म्हणतात त्याला. एक छोटासा ओढा मी आहे इथे. हा पहा. आता पाऊस नाही तर थोडंसं पाणी जरा कमी येत आहे त्याच्यातून. पण पाणी त्याच्यातून फुल फोर्समध्ये येतं पावसामध्ये. आणि बघायला खूप छान वाटतं. तिकडे फोटोज वगैरे काढायला पण ठीक आहे. माळशेजमध्ये तर आता मी फोटो क्लिक्स करणारच आहे. थंबनेलवरती आपण तेच ठेवणार आहे. माळशेजला जे फोटो क्लिक करू ते. हा खूप माती उडवत चाललेला आहे. त्याच्या पुढे जाऊया आपण. हो मला वाटलं पाणी संपलं असेल इथलं. पण एक नंबर पाणी येत आहे. माझा एक शॉर्ट व्हिडिओ आहे याचा. पण आज योगायोगाने चला पाणी भेटलं आपल्याला. शॉर्टचा आज फुल व्हिडिओ होणार आहे. किती चरबी आहे बघा याला. मुद्दाम दाबून गेला मला. असेच लोक मित्रांनो रस्त्यात भेटत असतात. अशा मूर्ख लोकांना इग्नोर करून आपण पुढे जात राहावं. माळशेज एंटर केलेला आहे आपण आता. ड्रोन काढायची तयारी सुरू.
सो गाईस ड्रोन शॉट झालेले आहेत, थोडासा अंधार व्हायच्या आधीच कंप्लीट झाले. पहा बघा. आणि याची मेहनत बघा. हा माझा हेल्पर बॉय, नकली एडिटर. आय होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडेल नक्की. काही अंधार पडलेला आहे आणि दुपारी काही खाल्लं नाही, त्याच्यामुळे आता मॅगी टाइम चालू आहे. भाऊनी चांगली मॅगी बनवली. मॅगी कसं काय काय कुठं काय भाऊची मॅगी एक नंबर आहे. हा बघा आलेत मासे घाटावर आल्यावर याच्याकडे या. उद्याच्या पहिलाच दुकान आहे. नाव सांग तुझं, नाव सांग. काय भाई? अंकुश रेडे. अंकुश रेडेकडे या. मॅगी छान बनवतो, कॉर्न पण त्याचे फ्रेश असतात, मसाला सोडा पण चांगला बनवतो. तर मित्रांनो अंधार पडलेला आहे आणि आम्ही निघालोय आता माळशेज घाटावरून. हे आपलं हनुमानाचं मंदिर आहे. जय बजरंगबली, श्री गुरुदेव दत्त. पावसात मित्रांनो वरून पूर्ण पाणी पडत असतं, डोंगरावरून पूर्ण झरणे वाहत असतात. आम्ही मस्तपैकी गाड्या भिजवत, आम्ही स्वतःही भिजत जातो इथून. आमच्या गाड्या घाण असल्या की इकडे आम्ही धुवायला फ्रीमध्ये येतो. पडतंच आहे मित्रांनो, पाणी पडतंच आहे. आपण थोडेसे भिजत आहोत.